कारण आज जयंती ज्यांची साजरी होणार आहे त्यांचं कार्य एका पक्षाशी निगडीत असलं तरी पक्षाच्याही पलीकडं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे ते समजून घ्यायचं असेल तर आपण आपले विचार थोडे बाजूला ठेवायला लागतील. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघ जो पक्ष होता की जो आणीबाणीनंतर भारतीय जनता पार्टी म्हणून ज्याचं नंतर रूपांतर झालं त्याचे संस्थापक सदस्यांच्या पैकी एक होते. पण असं असलं तरी राजकारणामध्ये विशुद्ध वैचारिक भूमिका घेऊन काही काम करावं अशी जी मंडळी आहेत की जी राजकारणाकडे सत्ता आणि त्याच्यातनं मिळणारे लाभ व्यवस्था याच्या पलीकडे राजकारण बघतात. देशाचं भवितव्य ठरवणं, सामान्य माणसांचा विचार त्याच्यामध्ये होणं अशी जी मंडळी काम करतात त्यांच्यापैकी एक पंडित दीनदयाळ उपाध्याय होते. पंडितजींचं व्यक्तिगत आयुष्य हे अत्यंत खडतर पद्धतीचं गेलं. ते वयाच्या 14व्या वर्षी होईपर्यंत अत्यंत छोट्या गरीब कुटुंबामधनच होते. पण 14व्या वर्षापर्यंत त्यांचे जवळचे सगळे नातेवाईक वारले होते. त्यांना सख्ख असं कोणी नाही शिल्लक राहिलं. त्यांचे लांबचे एक मामा होते. त्या मामांच्या आश्रयाने त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिष्यवृत्ती मिळवणं, काही जणांच्या घरी वार लावून जेवायला जाणं असं करून ते शिकले. पण अत्यंत हुशार होते, मेधावी छात्र असं त्याला म्हणता येईल. खूप हुशार होते की ते वेगवेगळ्या परीक्षांमधून स्पर्धांमधून जे पैसे बक्षीस मिळायचे त्याच्यातनं ते पुढच्या वर्षीची फी भरायचे. आणि ते खूप शिकले. शिकल्यानंतर ज्यानं गरिबीचे चटके सोसलेत अशाची स्वाभाविक स्थिती अशी असते की शिक्षण पूर्ण झालं की पटकन नोकरी मिळवावी आणि त्यांना नोकरी चालूनही आल्या होत्या. पण देशाचंच काम पूर्ण वेळ करण्यासाठी म्हणून व्यक्तिगत जीवनाचे सगळे दरवाजे त्यांनी बंद केले आणि पूर्ण वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून ते बाहेर पडले. आणि आपल्याला पुन्हा हा मोह होऊ नये, पुन्हा व्यक्तिगत नोकरी करावी, व्यक्तिगत जीवन जगावं, कुटुंब वाढवावं असं मोह होऊ नये म्हणून ज्या दिवशी ते प्रचारक म्हणून बाहेर पडले त्याच दिवशी आपल्या डिग्रीच्या सर्टिफिकेटसह सगळे सर्टिफिकेट जाळून टाकले, दोर कापून टाकले मागचे. हे सामान्य नाही. आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय संघाचे प्रचारक म्हणून राहिले. 48 साली दुर्दैवी घटना घडली. महात्मा गांधीजींची हत्या झाली आणि हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्यामध्ये गोवलं गेलं. कारण त्या काळामध्ये आपल्या राजकीय अस्तित्वाला संघामुळे धोका पुढे निर्माण होऊ शकतो असं वाटलं. सावरकरांनाही त्याच्यात गोवलं गेलं. पण नंतर सगळे निर्दोष बाहेर पडले. पण एक लक्षात आलं की त्या काळामध्ये आपली भूमिका मांडणारं राजकीय पक्षात कुणीच नाही आहे. म्हणून राजकीय अपरिहार्यता म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये कुणीतरी जर उभं राहत असेल हा विचार मांडणारा तर त्याच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे. आणि तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पश्चिम बंगालचे खासदार होते आणि पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांनी भारतीय जनसंघ नावाचा पक्ष सुरू करायचं ठरवलं. कारण त्यावेळेच्या मंत्रिमंडळाच्या काही निर्णय देशविरोधी आहेत असं वाटायला लागलं त्यांना. विशेषतः जम्मू काश्मीरचं विलिनीकरण वगैरे आपल्याला माहिती आहे की 317वा कलम लागला आणि जम्मू काश्मीरची समस्या इतकी वर्ष 75 वर्ष चिघळत होती. त्यातनं भारतीय जनसंघ सुरू करत असताना त्यांनी संघाचे त्यावेळेचे सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांना विनंती केली की आपले काही कार्यकर्ते मला द्या या कामासाठी म्हणून. आणि गोळवळकर गुरुजींनी आपले त्यावेळेचे प्रचारक असलेल्यांपैकी 12-15 जणांचं गट श्यामाप्रसाद मुखर्जींना राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी दिला. ही नावं जरी ऐकली तरी आपल्याला आता आश्चर्य वाटतं. त्या सगळ्याचे प्रमुख पंडित दीनदयाळ उपाध्याय होते. पण लालकृष्ण अडवाणी तेव्हा प्रचारकच होते, त्यांनाही जनसंघामध्ये दिलं. अटल बिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख ह्या सगळे अशी दिग्गज की जे आता आपल्याला माहित आहेत कुठल्या स्थानावर त्यांनी कर्तृत्व गाजवलं. हे सगळे संघाचे प्रचारक होते. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना काम करायला दिलं आणि भारतीय जनसंघाची सुरुवात झाली. 2च वर्षांमध्ये काश्मीरच्या प्रश्नावर एक देश में दो निशान, दो प्रधान, दो विधान नहीं चलेंगे. आपल्याला माहितीही नसतं खूप वेळेला आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा काश्मीरमध्ये फडकत नव्हता.
काश्मीरमध्ये त्यांचा स्वतंत्र झेंडा होता, काश्मीरचं संविधान वेगळं होतं, काश्मीरचा पंतप्रधान आणि उरलेल्या भारताचा पंतप्रधान असे 2 पंतप्रधान होते. आणि याच्यासाठी म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जींनी आंदोलन करून श्रीनगरमध्ये गेले. तिथं त्यांना अटक झाली. शेख अब्दुल्लांचं सरकार होतं आणि त्यांना ते तुरुंगात असतानाच मारले गेले, खून केला गेला त्यांचा. आणि श्यामाप्रसाद मुखर्जी मोठं नाव होतं, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष होता. पण असा पक्ष काम करत असताना आता नेतृत्व संपलंय म्हणजे पक्ष संपणार अशी स्थिती होती. आता मी मगाशी नावं सांगितली, फारशी कुणाला माहीतही नव्हती. त्यांना काही मोठा राजकीय वारसा नव्हता, कुठल्या मोठ्या कुटुंबातनं आलेले नव्हते, सामान्य माणसं होती ही सगळी. पण त्यांनी पक्ष उभारला, वाढवला. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नंतर दीनदयाळ उपाध्यायजी अध्यक्ष झाले. दीनदयाळ उपाध्यायची उणेपुरे 50 वर्षाचं आयुष्य मिळालं. एका राष्ट्रीय पक्षाचा, तेव्हा 2 क्रमांकाचा पक्ष होता तो देशातला, काँग्रेस नंतरचा सगळ्यात मोठा पक्ष होता, ज्याची 5 राज्यांमध्ये सरकार होती. आणि श्यामाप्रसाद मुखर्जी उत्तर प्रदेशमधल्या एका प्रवासामध्ये असताना रेल्वे स्टेशनवर त्यांचा मृतदेह सापडला, त्यांचाही खून केला गेला. एवढंच आयुष्य मिळालेले पंडित दीनदयाळ उपाध्याय, त्यांनी आज त्यांची जयंती साजरी करण्याचं औचित्य भाजपचा इतिहास सांगणं नाही आहे, तो एका पक्षाचा इतिहास असेल. पण पंडित दीनदयाळजींचं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्यांनी आपल्या देशाच्या संदर्भामध्ये काय पद्धतीनं आपण विचार करून देश पुढे नेला पाहिजे याची एक मांडणी केली. ती मांडणी त्यांनी मुंबईमध्ये सलग त्यांची 4 व्याख्यानं झाली होती आणि त्या मांडणीला यावर्षी 60 वर्ष होतात. आणि त्यांनी मांडलं म्हणून त्यांचं ऐकलं पाहिजे असं नाही, तर आपल्या देशाच्या विकासामध्ये आपली काही विचारधारा आहे की नाही. प्रत्येक देश स्वतःचा काही विचार, स्वतःची परंपरा, इतिहास घेऊन पुढे जातो. आपण जपानचा इतिहास घेऊन, त्यांची परंपरा घेऊन भारत नाही मोठा होणार. अमेरिकेचा इतिहास, त्यांची परंपरा घेऊन आपण नाही मोठे होणार. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपल्या पायावर, आपल्या विचारांवर व्हायला लागेल. आणि ती मांडणी पंडित दीनदयाळजींनी केली. त्या मांडणीला एकात्म मानव दर्शन असं म्हणतात. म्हणून एकात्म मानव दर्शनच्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये आपण ते समजून घ्यायचा थोडा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही तर आपण आपल्या देशाचं भवितव्य घडवण्याची नेमकी दिशा ठरवू शकणार नाही. हे ऐकताना आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या असं निर्माण व्हायची शक्यता आहे की आम्ही हे सगळं ऐकलं, समजून घेतलं तरी आम्ही कुठं काय ठरवतो देशाच्या बाबतीमध्ये. देशाची धोरणं राज्यकर्ते ठरवतात. पण लोकशाहीमध्ये राज्यकर्ते कोण असावेत, राज्यकर्त्यांनी काय दिशेनं विचार करावा हे ठरवणारे तुम्ही आम्ही सगळेजण. म्हणून आपल्या सगळ्यांच्या हातात देशाचं भवितव्य आहे, म्हणून देशाचा विचार आपण केला पाहिजे. दीनदयाळजी किती मोकळ्या मनाचे होते सांगतो. ते एका शिबिरामध्ये गेलेले होते आणि तेव्हा नुकतीच लोकसभेची इलेक्शन झाली होती आणि निकाल यायचा होता. ते जेवण झालं, तिथल्या पद्धतीप्रमाणे सगळेजण आपापलं ताट धुण्यासाठी नळापाशी गेले. दीनदयाळजी पण स्वतःचं ताट धुत होते. एक कार्यकर्त्याने विचारलं, पंडित जी अभी इलेक्शन हुए हैं, अभी रुझान आ रहे हैं, आपको क्या लगता है अपने कितने लोग आएंगे. ते दीनदयाळजींनी बघितलं त्याच्याकडं, क्या कहना चाहते हो. ते म्हटले अपने कितने लोग आएंगे. ते म्हटले जो कोई आएगा वो अपना ही रहेगा. अपने सभी लोग अपने ही है, जो जीतेगा वो अपना ही है. तो भले जनसंघाचा असो नसो तो आपला है. तुम्हें पूछना है क्या कि जनसंघ के कितने लोग आएंगे. मग त्यांनी सांगितलं मला असं वाटतं 8-10 जण येतील आणि त्यांच्या अंदाजाप्रमाणे आलं. पण एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष विचार करतो की जे निवडून येतील कुठल्याही पक्षाचे असू देत ते आपले आहेत, ते कोणी शत्रू नाही आहेत. असा विचार केवळ न करणारे नाही तर असं जगणारे सतत असे पंडित दीनदयाळजी होते. पंडित दीनदयाळजींनी ही जी एकात्म मानव दर्शनची भूमिका मांडली ही त्यांनी स्वतः मांडली असं नाही. ही आपल्या परंपरेमध्ये हजारो वर्ष असाच आपला समाज चालत आलेला आहे. मधल्या काळामध्ये आपण विसरलो. आता हे कसं होतं सांगतो. थोडं जड आहे पण समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन आणि मला आशा आहे की आपण समजूनही घ्या. की एक मांडणी सांगतो आणि ती मांडणी आपण काही वेळेला ऐकली असेल तर आपल्याला ती मांडणी पटायची शक्यता आहे. आपण सगळेजण अनुभवतो की आसपास काम करणारा समाज की जो कष्ट करतो, घाम गाळतो, दिवसातले 10-10, 15-15 तास काम करतो आणि तो जे काम करतो त्याच्यातनं जो पैसा उभा राहतो त्या पैशाचा वाटेकरी तो नसतो.
त्या पैशाचा वाटेकरी असतो, एसी मध्ये बसून तो कारखाना चालवणारा, ती व्यवस्था चालवणारा असतो. मूठभरांच्या हाती सगळी संपत्ती एकवटली आणि जे सगळे प्रत्यक्ष संपत्ती निर्माण करतात ते सगळे जण गरीब आहेत. आता हे पटण्यासारखंच आहे, कारण आपण सगळेजण अनुभवतो. दुसरं आपल्या लक्षात येतं की सत्ता म्हणायला सगळ्यांच्या हातात आहे, पण सत्ता काही ठराविक जणांच्याच हातात एकवटलेली आहे. सामान्य माणसाला कुठं त्यात संधी आहे, हेही अनुभवतो. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे चक्र आहे, त्याच्यामध्ये सामान्य माणसाला काही जागा नाही. हे बरोबरच आहे वाटतं. आता यात काय चुकीचं आहे? आता याच्या पुढची गोष्ट आहे, हे सगळं सत्य आहे. याच्या पुढची गोष्ट अशी आहे की जर सामान्यांच्या हाती सत्ता आली असेल की जे कमावतात, जे कष्ट करतात त्यांनी कमावलं पाहिजे, पैसा त्यांच्या हाताकडे यायला पाहिजे. मग ज्यांच्या हाती पैसा एकवटलाय ते स्वतःहून थोडीच पैसा देणार आहेत दुसऱ्याला. ज्याच्या हाती सत्ता एकवटली ते थोडी सत्ता देणार आहेत दुसऱ्याला. सत्ता सामान्यांच्या हाती आली पाहिजे, सामान्यांच्या हाती पैसा आला पाहिजे. मग काय केलं पाहिजे? मागून मिळत नाही, ओरबाडून घेतलं पाहिजे. ओरबाडून घेतलं पाहिजे म्हणजे काय? क्रांती केली पाहिजे, हातात बंदूक घेतली पाहिजे आणि बंदूक घेऊन क्रांती करून रक्त सांडून केलं पाहिजे. असं तरुणांना सांगितल्यानंतर तरुणांना हे सगळं एकदम 100% बरोबर आहे वाटतं. याच्यात काय चुकीचं आहे सांगा? आता सगळं बरोबर वाटतं आणि मग तरुण हातात बंदूक घेऊन क्रांतीसाठी उभे राहतात. ही एक विचारधारा. दुसरी विचारधारा, सगळं बरोबर वाटलं ना? कुणाला काही चुकीचं वाटलं का याच्यामध्ये? नाही. आणि आपल्या हाती सत्ता यायला, पैसा यायला कोण देणार आहे? स्वतःहून बंदूक घेऊन त्यांच्या नरडीवर ते बंदूक धरल्याशिवाय कोण देत नाही. ते सगळं करायला लागेल असं वाटतं आणि बरोबर आहे वाटतं. एकदम क्रांती म्हटलं तर आपल्याला एकदम सिनेमात हिरो झाल्यासारखं वाटतं ना. जरा त्याला ताड बसव, ए बाळ, हा बसून डोळे उघडे ठेवून झोपायची सवय लावून घ्यायची. इतकी वर्ष वाया गेली शाळेत. म्हणजे एकाच गोष्टीचं निरीक्षण कसं आहे सांगतो की आपण सगळेजण जमिनीमध्ये बी पेरतो. बी पेरल्यानंतर ते उगवून येतं. आता याचं निरीक्षण एक जण मांडतो की बी जमिनीमध्ये गाडलं जातं, त्याच्यावर अन्याय होतो, त्या बीला स्वतःचं अस्तित्व संपवलं जातं. बीचं अस्तित्व संपवता असं वाटल्यानंतर बी क्रांती करून उठते. ती इतकी क्रांती करते की ती जमिनीला भेगा पाडते, ती क्रांती करते, आकाशात झेपावते आणि ती सगळ्या गोष्टींच्या विरोधात उभी राहते आणि त्यातनं झाड उभं राहते. मग अशी म्हटली ती क्रांतीची मांडणी ही. दुसरे जण त्याचंच वर्णन असं करतात की बी स्वतःला जमिनीमध्ये एकरूप करून घेते, स्वतःला जमिनीमध्ये इतकं गाडून घेते की स्वतःचं अस्तित्व संपवते, स्वतःला मातीशी एकरूप करते, पाण्याशी एकरूप करते, हवेशी एकरूप करते आणि ती इतकी एकरूप करते की तीच माती, तीच हवा, तेच पाणी त्याच्या विकासासाठी मदत करते. जे बी स्वतःला गाडून घेतलंय त्या बीचं अस्तित्व पुन्हा उभं करण्यासाठी तीच माती त्याला ताकद देते आणि ते बी तरारून उगवतं. तर ते त्या मातीचं, त्या झाडाचं, त्या पाण्याचं, हवेचं कर्ज स्वतःवर घेऊन ते मोठी होती. एकाच गोष्टीकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. क्रांती ही दिसायला किती छान असली तरी क्रांती समाजासाठी आदर्श नसते. असलेली व्यवस्था नष्ट करणं सोपं असतं, पण जेव्हा पर्यायी व्यवस्था नाही आहे, माहित नाही नंतर काय करायचंय, तेव्हा असलेल्या गोष्टी नष्ट करणं याच्यासारखं मूर्खपणा नाही. उदाहरणच आपल्या डोळ्यासमोर आहे बांगलादेशचं. बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठी क्रांती केली. तिथलं शेख हसीनांचं सरकार उलथवून लावलं, सगळं जाळपोळ केलं, त्यांना स्वतःचा देश सोडून पळून जावं लागलं. आज स्थिती काय आहे? आज व्यवस्था आहे तिथं? आज काय व्यवस्था आहे? सगळी अव्यवस्था आहे. तालिबानी राजवट एक व्यवस्था होती, ती उलथवून लावली. आज स्थिती काय आहे? सामान्य माणसाला जगणं अवघड आहे, जगताच येत नाही. किती जगता येत नाही? आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितलंय, विमानातनं बसून जायला जागा नाही तर विमानाच्या पंख्यांना लटकून जायचा प्रयत्न केला लोकांनी. व्यवस्था उलथवणं हे त्याचं उत्तर नसतं. मग या विचारधारा ज्या आहेत जगामध्ये, जेव्हा देश स्वतंत्र झाला
तेव्हा देश कुठल्या विचारांनी पुढे गेला पाहिजे याचा खूप खल झाला. आणि पंडित नेहरू हे साम्यवादी कम्युनिस्ट विचारसरणीच्या जवळचे होते. महात्मा गांधीजी स्वतः म्हणायचे की जवाहर कब लाल हो सकता है मालूम नहीं पडेगा. तर लाल होणं म्हणजे कम्युनिस्ट होणं. जवाहरलाल नेहरू हे विचाराने सुद्धा लालच होते. गांधीजींना त्याची भीती वाटायची. गांधीजींच्या वैचारिकतेचा वारसा कधी दुर्दैवानं पुढच्या सरकारांनी चालवला नाही. गांधीजी म्हणायचे शहरं एकत्र केली नाही पाहिजेत, शहर मोठं केलं नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी खेडेगावांपर्यंत नेल्या पाहिजेत, तिथंच रोजगार झाले पाहिजेत. आज बघा दरवर्षी लाखोंचे लोंढे शहरांमध्ये येतात की नाही नव्यानं. इंजिनियर झालेले 200 जण असतील तर त्यातले 100-150 जण मोठमोठ्या शहरांमध्ये जातात की नाही. आणि शहरं इतकी डेन्स व्हायला लागलेत की तिथल्या व्यवस्था अपुऱ्या पडतायत आणि खेडी सगळी बकाल व्हायला लागलेली आहेत. खेड्यांमध्ये तरुण मुलं शिल्लक नाहीत. गांधीजी म्हणायचे विकेंद्रित व्यवस्था असली पाहिजे, विकास हा सगळ्यांचा त्या त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. दुर्दैवानं मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सना गांधीजींचा विरोध होता. गांधीजी म्हणायचे छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि देश तसा सगळीकडे समान विकसित होत गेला पाहिजे. पण दुर्दैवानं ते पुढच्या नीतीमध्ये घेतलं गेलं नाही. 2 पद्धतीच्या विचारधारा तेव्हा जगामध्ये प्रबळ होत्या. एक विचारधारा होती ती मानायची की समाज हाच सर्वभूत आहे, व्यक्तीला अस्तित्व नाही, आणि त्यालाच कम्युनिझम किंवा सोशलिझम असं म्हणतात. बारीक फरक आहे दोन्हीमध्ये. ते असं म्हणतात की एक व्यक्ती जी आहे ती व्यक्तीचं अस्तित्व शून्य आहे, व्यक्ती ही समाजाच्या विकासासाठी आहे. फक्त व्यक्ती असली नसली तर काय झालं, अडचण नाही. समाज महत्वाचा. आणि मग समाज किती महत्वाचा, तर व्यक्ती आणि समाज याच्यामध्ये कुटुंब आहे तर कुटुंबाची गरज नाही म्हणायचं ते. तर कम्युन सिस्टीम, ती कम्युन सिस्टीम ही आदर्श सिस्टीम आहे. कम्युन म्हणजे काय, तर आपण सगळेजण आपल्या आपल्या कुटुंबात राहतो. ते कम्युन म्हणतात की कुटुंबात नाही राहायचं, सगळ्यांनी मोठे असे डॉर्मेटरीज बांधायच्या गावामध्ये, सगळ्यांनी एकत्र मोठं स्वयंपाकघर, एकत्र मोठं सिनेमा थिएटर सारखं त्यांचं हॉल, एकत्र सगळ्यांनी राहायचं. सगळ्यांनी कामं वाटून, शेती कुणाच्या खासगी मालकीची नाही, खासगी मालकीचा कारखाना नाही, चहाची टपरी सुद्धा खासगी मालकीची नाही, सगळं सरकारी. सगळ्यांनी काम करायचं. मग शिक्षकांना सुद्धा तेवढाच पगार घ्यायचा, कामगारांना तेवढाच घ्यायचा, कलेक्टरने तेवढाच पगार घ्यायचा, सगळ्यांना पगार सारखे. मग सारखं म्हणायचं मग एखाद्या चांगले कपडे घालायचे, चांगले नाही, सगळ्यांनी एकसारखे कपडे घालायचे. सगळी समानता. कारण विषमता हे दुःखाचं कारण आहे असं ते म्हणतात. मग असे म्हटलं ना कामगार आणि मालक, आर्थिक विषमता हे दुःखाचं कारण आहे. तर आर्थिक विषमता संपवून टाकायची. कम्युनिस्ट विचार तो आहे. पण कम्युनिस्ट विचारसरणी आपल्याला लक्षात येईल रशियामध्ये, चीनमध्ये, कोरियामध्ये हे सगळे आता नेपाळमधलं जे सरकार उंथवलं गेलं ते कम्युनिस्ट विचारांचं होतं. या सगळ्यामध्ये व्यक्तीच्या विकासाच्या मर्यादा आहेत. व्यक्ती विकास नाही करू शकत. दुसरा विचार जगामध्ये होता तो भांडवलशाहीचा, जो अमेरिका, युरोप या देशांमधला होता, की ज्याच्यामध्ये व्यक्ती महत्वाची, त्याचं स्वातंत्र्य महत्वाचं, समाज महत्वाचा नाही. हा दुसऱ्या टोकाचा विचार. आणि आपल्याला लक्षात येतं की त्यांनी भौतिक श्रीमंती मिळवली, खूप संपन्न झाले, पण आजही सगळ्यात जास्त आत्महत्या अमेरिकेमध्ये होतात. एकही गरीब नाही बरं का अमेरिकेत, पण सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन हे सगळं अमेरिकेत आहे. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली अमेरिकेत. या 2 टोकांवर जग असताना भारताचा स्वतःचा विचार काय, भारताचा विचार हा एकात्म मानवदर्शनातनं पंडित दीनदयाळजींनी मांडला. पंडित दीनदयाळजी म्हणतात व्यक्ती आणि समाज हे 2 वेगळे नाही आहेत. अन्य सगळ्या विचारधारांमध्ये सोपं समजायला म्हणून ते म्हणतात एक बिंदू आहे, तो बिंदू म्हणजे व्यक्ती आहे, त्याच्या भोवती एक वर्तुळ काढलंय, ते वर्तुळ म्हणजे त्याचं कुटुंब आहे, त्याच्या भोवती अजून एक वर्तुळ काढलंय, तो समाज आहे, त्याच्या भोवती अजून एक वर्तुळ काढलंय, देश आहे, त्याच्या भोवती अजून एक वर्तुळ काढलंय, ते विश्व आहे. हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं अन्य विचारधारा म्हणतात. मग ह्यातलं महत्वाचं काही तर झगडा सुरू आहे. भारतीय विचारधारा काय म्हणते, व्यक्ती आहे, त्या व्यक्तीपासून गोल असा सुरू होत गेलाय, लांब वर्तुळ वाढत गेले. वर्तुळ वेगवेगळी नाही आहेत. व्यक्तीचा विकास झाला की कुटुंब, कुटुंबाचा झाला की समाज, समाजाचा झाला की सृष्टी, सृष्टीचा झाला की संपूर्ण विश्व आहे. एकात एक जोडलेल्या त्या कड्या आहेत. आणि म्हणून त्याचा विचार कसा करावा, तर त्याचा विचार एकात्मतेनं करावा. हे भारतीय विचार आहे. व्यक्तीचाही विचार व्हायला पाहिजे, व्यक्तीच्याही विकासाचा विचार व्हायला पाहिजे, त्याचबरोबर समाजाचाही विचार व्हायला पाहिजे.
कुणाचा तरी एकाचा विचार हा एकांगी विचार आहे, तो विचार कधीही मोठा होऊ शकत नाही, समाज सुखी होऊ शकत नाही. म्हणून आपल्या परंपरेमध्ये अशा पद्धतीने विकास करण्याची काही पद्धती आपल्या विचारधारेमध्ये आहे. जसं व्यक्तीनं पैसे कमावणं आणि व्यक्तीनं श्रीमंत होणं हे आपल्याकडे पाप नाही मांडलं, कम्युनिझम मध्ये ते पाप मांडलंय. पण आपल्याकडे विचार असा केलाय, जो कमाएगा वो खाएगा नहीं, जो कमाएगा वो खिलाएगा. आणि आपल्याकडे छोटी कल्पना आहे बघा, दही अंडी झाले, दही अंडी मध्ये आपण ते सगळेजण मनोरे रचतो आणि दही त्या हंडीतलं काढतो, त्याला जरा जागा कर, पाहिजे तर बाहेर जाऊन झोप बाळा. हे पाप मांडलं कम्युनिस्टांनी, कारण पैसा हे माणसांमध्ये भेद निर्माण करतं असं ते म्हणतात. आपण पैसा कमावणं हे पुण्यच मानतो, पण पैसा कमावून स्वतःसाठी वापरणं हे पाप आहे. पैसा कमवायचा भरपूर, पण तो तेवढाच भरपूर वाटायचा सुद्धा, समाजाला द्यायचं. त्याचं उदाहरण आहे, दही हंडीमध्ये आपण मनोरा रचतो, मनोऱ्यामध्ये ते सगळं दही काढतो. ही परंपरा जिथं सुरू झाली ती कृष्णाच्या काळामध्ये. कृष्णाचे जे सवंगडी होते त्याच्यामध्ये त्या दही विकून ते पैसे कमवायचे त्यांच्या घरचे, आणि या मुलांना दही खायला मिळायचं नाही, आणि मुलं दही खाऊ नयेत म्हणून ते लांब उंच बांधून ठेवायचे. कृष्णाने त्यांना गोळा केला, दह्यावर आपला हक्क आहे हे सांगितलं. कृष्ण त्याच्यावर वर नाही चढला बरं का, कृष्णाने त्याचं सगळं प्लॅनिंग केलं. त्यातला जो छोटा मुलगा होता त्याला वर चढवला, दहीचा मटका काढला. पण त्यांच्यामध्ये एक मित्र होता पेंद्या, की जो पायानं लुळा होता, तो अक्षम होता, क्षमता नव्हती, तो पायातही उभा राहू शकत नव्हता आणि वरही जाऊ शकत नव्हता. मनोऱ्यामध्ये दह्याचा जेव्हा तो माठ काढला, त्याच्यात विचारला तर कुणी कुणी किती खायचं, कुणी सुरू करायचं. तेव्हा जो कमाएगा वो खिलाएगा नहीं, खाएगा नहीं, जो कमाएगा वो खिलाएगा. कृष्णाने सांगितलं याच्यावरचा सगळ्यात पहिला हक्क पेंद्याचा आहे. ते बाकीचे म्हटले अरे असं कसं, त्यानं तर काहीच केलं नाही. तो म्हटला तो काही करू शकत नाहीये, म्हणून आपण सगळेजण करतो, आपली जबाबदारी आहे त्याला सांभाळणे. ही भारतीय विचार आहे. जो गरीब आहे, जो वंचित आहे, खाली आहे, त्यालाच दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय म्हणतात. कतार में खडा हुआ आखिरी आदमी, हा आपला विचार असला पाहिजे, शेवटचा घटक. आणि म्हणून डार्विन जे सांगतो फिटेस्ट विल सर्वाइव्ह, हा भारतीय विचार नाही. भारतीय विचार आहे सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून प्रगती करू. आणि मग हा विचार सगळ्यांच्या उन्नतीचा विचार देऊन जातो, हे दीनदयाळजी सांगतात. दुसरा विचार दीनदयाळजी सांगतात की आपल्याला या सगळ्यामध्ये आपली परंपरा जी सांगते त्या परंपरेच्या सूत्रांना आधुनिक काळामध्ये तपासून बघितलं पाहिजे. जसं आपल्यामध्ये म्हणतात की मानवी जीवनाचे 4 टप्पे आपल्याला केले पाहिजेत. आपल्याकडे बघा समस्या का निर्माण होतात. तुमच्या घरातलं उदाहरण सांगतो. तुमच्या घरी सगळ्यात म्हातारे व्यक्ती डोळ्यासमोर आली, त्या म्हाताऱ्या व्यक्तीची त्याच्या पुढची पिढी आणि तुमची पिढी, अशा 3 पिढ्या तरी सगळ्यांच्या घरांमध्ये आहेत. सगळ्यांच्या घरांमध्ये या 3ही पिढ्यांचं छान जमतं असं व्हायला लागलंय का? म्हाताऱ्या पिढीचं सगळ्यात शेवटच्या पिढी बरोबर कायम खटके उडतात. का उडतात? कारण शेवटच्या पिढीला वाटतं की यांनी नको तिथं लक्ष घालतात. बरोबर ना? म्हातारी माणसं नको तिथं लक्ष. आपल्या जीवनामध्ये सुखाचा मंत्र सांगितलाय बरं का परंपरेमध्ये, तो विसरतो आपण. आपल्या जीवनाचे 4 टप्पे सांगितले. सगळ्यात पहिला टप्पा ब्रह्मचर्य आश्रम, की ज्याच्यामध्ये आपण शिकलं पाहिजे. शिकताना आपण स्वतःहून बंधनं घालून घेतली पाहिजे. ती घालतो का बघा. त्या बंधनांमध्ये मी कुठल्याही पद्धतीचा छंगी फंगी वृत्ती बाळगणार नाही, मी पैशाचा अपव्यय करणार नाही, मी व्रतस्थ जगेल, असे जे विद्यार्थी म्हणून जगतात ते आयुष्यात प्रगती करतात. त्याला काही गुरुकुलातच जायला लागतं असं नाही. कॉलेजमध्ये जगताना सुद्धा सामान्यपणे जगणं हे ब्रह्मचर्य आश्रम आहे. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे व्यक्ती, त्याच्यानंतर त्याचा विकास होतो गृहस्थाश्रम. मग अशी वर्तुळ म्हटलं ना, ते वर्तुळ वाढत चाललं. कुटुंबामध्ये त्याचा विचार व्हायला लागतो. तो स्वतःसाठी आता नाही विचार करत, तो काहीतरी कमवून आणतो, तो आपल्या कुटुंबाला सुखी करायचा प्रयत्न करतो. त्या साधारण वयाच्या 40-50 पर्यंत गृहस्थाश्रम, सगळ्यांच्या घरातल्यांची सगळ्यांची जबाबदारी वाहतो. पण एक टप्पा असा येतो की आपली पुढची पिढी आता कमवायला लागलेली असते, ती कामात येते. तेव्हा सुद्धा मीच घर चालवेन आणि सगळे निर्णय मीच घेईन असं म्हटलं तर गडबड सुरू झाली.
तेव्हा आता निर्णयाचे अधिकार पुढच्या पिढीला द्यायला लागतात, आपण रिटायर व्हायला लागतं. तो टप्पा असतो वानप्रस्थाश्रम. जंगलात गेलेल्या अवस्थेमध्ये आपण घरी जगलं पाहिजे, वानप्रस्थाश्रम. आणि वानप्रस्थाश्रमानंतरही 75 नंतर संन्यास आश्रम, की सगळ्या कुटुंबातच राहायचंय, पण कुटुंबातल्या कुठल्याही गोष्टीच्या पाशात अडकायचं नाही, 2 वेळेचं खायचं आणि सगळ्यांना छान आशीर्वाद द्यायचे. या स्थितीमध्ये आपण राहिलो आयुष्यात तर कुठेही गडबड होत नाही. पण आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गृहस्थाश्रमात असतो. आपल्याकडे अजून 4 टप्पे सांगितले, त्याच्यामध्ये म्हटलंय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता धर्म, अर्थ, काम, मोक्ष काय प्रवचनात सांगायच्या गोष्टी नाही, जगण्याच्या गोष्टी आहेत. धर्म म्हणजे काय? कुठल्या देवाला जायचं आणि कुठला उपवास करायचा म्हणजे धर्म नव्हे बरं का, त्याचा अर्थ पंथ. धर्म म्हणजे कर्तव्य, कर्तव्याच्या भावनेनं जगणं म्हणजे धर्म. आपल्याकडे धर्म म्हटलं की हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई असं वाटतं. धर्माच्या अजून गोष्टी सांगतो. शेजार धर्म म्हणजे कुठला धर्म? पती धर्म. कुठला धर्म? विद्यार्थी धर्म म्हणजे धर्म आहे. तिथं आपण जो शब्द वापरतो तो पंथ असतो बरं का. धर्म याचा अर्थ फक्त कर्तव्य असतं. कर्तव्याच्या भूमिकेतनं जगणं आणि सतत जगणं. हे कर्तव्याच्या भूमिकेतनं जगताना धर्म, नंतर धर्माच्या आधारावर अर्थ. पैसा कमवताना प्रामाणिकतेनं कमवणं. खूप कमाव लेकिन प्रामाणिकता से कमाव. आपल्याकडे प्रामाणिकतेच्या विरुद्ध आलेल्या, म्हणून पैशाला आपण परमेश्वर म्हणतो. लक्ष्मी का म्हणतो? लक्ष्मी चोरीतनं आलेल्या पैशाला लक्ष्मी म्हणतो का? नाही म्हणत. लक्ष्मी पूजन करतो, कुठल्या पैशाचं करतो? काळ्या पैशाचं नाही करत. दान करतो, कुठल्या पैशाचं करतो? काळ्या पैशाचं नाही करत. काळा पैसा हा आपल्याकडं पवित्र नाहीच आहे. धर्माच्या आधारानं जो पैसा कमावतो तो अर्थ, आणि त्या अर्थानं जे आपण उपभोग घेतो ते काम. काम म्हणजे केवळ शरीर वासना नव्हे, काम म्हणजे सगळ्या पद्धतीचा उपभोग. आणि धर्म, अर्थ, काम याच्यात जो अडकतो तो मोक्षापासून दूर राहतो. मोक्ष म्हणजे काय? हे सगळं उपभोगत असताना आपल्याला सगळ्या पाशातून बाहेर जायचंय. आपल्याला सात्विक समाधानापर्यंत आपल्याला जायचंय. हे सात्विक समाधान म्हणजे काय असतं सांगतो. मध्यंतरी आम्ही पूर आलेला होता तेव्हा निधी गोळा करायला आम्ही बाहेर पडलो होतो. एक रिक्षा त्याला स्पीकरला बांधले होते आणि पुकारत होतो, कुणाला काही कपडे चांगले असतील तर ते द्या, पैसे असतील तर द्या, कारण पुरात विस्थापित झालेली मंडळी होती. तेव्हा एक अगदी फाटकं लुगडं घातलेली एक बाई पदरामध्ये काही चिल्लर पैसे आणि 2-4 नोटा घेऊन ती आली आणि तिनं कुठं आहे तुमचा डबा विचारलं. तर आम्ही तिला ते बॉक्स दाखवला. तिनं ते सगळं पदरातले पैसे त्याच्यात टाकले. तिला विचारलं, बाई तू कोण, कुठं आली, कारण पैसे इतके चिल्लर म्हणजे. तर तिनं सांगितलं, मी मारुती मंदिराच्या बाहेर दररोज भीक मागायला बसलेली असते. मग तिला विचारलं, मग हे का पैसे दिले? काही नाही, पूर आला. सकाळपासून मी असा विचार केला की जो समाज माझ्यासारख्या म्हातारीला, ज्याला कोण नाही नात्याचं, तो पैसा स्वतःहून माझ्या पदरात पैसे टाकतो तो समाज आणि मला जगवतो. आज तो समाज संकटात आहे. तो समाज माझ्याकडे हात पसरायला येणार नाही कारण तो स्वाभिमानी आहे. पण मी ज्याचं खाल्लंय, माझी जबाबदारी आहे की नाही. ज्या समाजानं मला इतकी वर्ष जगवलं, मी एक दिवस उपाशी राहिले तर मरत नाही. आणि म्हणून आज सकाळपासून गोळा झालेले पैसे मी त्या समाजासाठी दिले. मी माझं पदरचं काही दिलेलं नाही आहे, समाजानंच दिलं, ते समाजाला दिले. आता त्या बाईनं काय मिळवलं असेल? तिनं तिला पोटाची भूक भागवण्यापेक्षा जे आत्मिक समाधान मिळालं ते प्रचंड मोठं आत्मिक समाधान असेल ना. ते आत्मिक समाधान मिळवणं म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे मेल्यानंतर कुठंतरी स्वर्ग मिळणार आहे नाही, जिवंत असताना आपल्याला तो आनंद मिळत जाणार. या पद्धतीनं जीवन जगण्याची पद्धती समाजामध्ये पुन्हा स्थिर व्हायला पाहिजे आणि तशा पद्धतीचा विचार सगळ्या व्यवस्थांमध्ये यायला पाहिजे. म्हणून दीनदयाळजी उपाध्याय म्हणतात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच टप्प्यामध्ये देशाच्या योजनांचा विचार केला पाहिजे. पुढे दीनदयाळजी उपाध्याय म्हणतात की मनुष्य म्हणजे काय? मनुष्य म्हणजे फक्त शरीर नाही. आपल्याला बघा, भूक लागली तर भूक लागल्यानंतर आपण जेवतो आणि तृप्त होतो. संपतं का आपलं आयुष्य? एकटा भुकेला मनुष्य आहे
त्याला म्हटलं, तो आला, तो म्हटला मला भूक लागली, जेवण द्या. म्हटलं ठीक आहे, भूक लागली, जेवण देतो, पण एक अट आहे, तुला जेवण मी घरात वाढणार नाही, चौकात बसून तुला जेवायला लागेल, भूक लागली आहे. तो तेही ठीक आहे म्हणतो. त्याला मी म्हटलं, समजा भूक लागली आहे जेवायला, प्रत्येक घास खाताना मी तुला शिवी देत जाईल. गप गुमान शिवी ऐकायची आणि घास गिळायचा. माणूस जेवायचं पसंत करेल का शिवी खाणं पसंत करेल? उपाशी राहणं पसंत करेल एक वेळ. माणूस म्हणजे नुसता शरीर नाही, त्या शरीराबरोबर एक मन आहे, म्हणजे माणूस आहे. त्या मनाचा विचार केला पाहिजे. मन नुसता नाही आहे, शरीर मन त्याच्याबरोबर एक बुद्धी सुद्धा आहे. मन म्हणतं की काय लेक्चरला बसायचं आहे, बाहेर बसलो असतो निवांत गप्पा मारल्या असत्या. शरीर बसलंय, मन विचार करतंय, मनाप्रमाणे बुद्धी वागू देत नाही. कारण बुद्धी म्हणती समोर प्राचार्य बसले, वक्ता काही एक दिवस येतोय जातोय, प्राचार्यांच्याकडे वर्षभर आपल्याला राहायचं आहे. बुद्धी एक गोष्ट आहे, ती मनाला ताब्यात ठेवती. आणि त्याच्या पुढची एक गोष्ट आहे आत्मा. तो आत्मा केवळ बुद्धीनुसार काम करत नाही, तो आत्मा सत्याशी पडताळून बघतो, मी हे जे करतोय ते योग्य करतोय का. तात्कालीन फायदा तोट्याचा विचार नाही करत. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या विकासाच्या टप्प्यांमधून माणसाला जायला लागेल. त्याची उपासना पद्धती याच्यात आड येत नाही. माणसाचं सुख हे सांगतं. आणि म्हणून मग लक्षात येतं व्यक्तीचा विकास का समाजाचा विकास. या टप्प्यांमध्ये गेलो की लक्षात येतं व्यक्ती पूर्ण विकसित व्हायला पाहिजे आणि ती समाजात समर्पित व्हायला पाहिजे. जुन्या काळामध्ये श्रीमंत माणसाची लक्षणं काय असायची? कुठल्याही खेड्यात जा आणि विचारा तुमच्या गावातला श्रीमंत कोण, तर तिथला माणूस सांगायचं नाही कधी की ज्याच्या दारात मर्सिडीज लावले तो श्रीमंत आहे, ज्याचा 4 मजली बंगला आहे तो श्रीमंत आहे. तो म्हणायचा गावात नुसता फेरपटका मारा, तुम्हाला कळेल श्रीमंत कोण आहे. कारण गावात जाताना ज्याच्या नावानं विहीर खोदली आहे त्याच्या पाठीवर त्याचं नाव आहे, ज्याच्या नावानं शाळेला देणगी दिली आहे, ज्याच्या नावानं मंदिर बांधलंय, ज्याच्या नावानं आणि काही केलंय, पानपोया केलेत, तो श्रीमंताचं लक्षण होता. तो श्रीमंत माणूस समोरनं गेला तरी कळायचं नाही की हेच नाव ह्या माणसाचं आहे. तो जगताना सामान्यच जगायचा. श्रीमंतीचा अर्थ कमावणं नाहीये, श्रीमंतीचा अर्थ तेवढ्या स्वाभिमानानं ते देणं आहे. विकसित होणं म्हणजे दुसऱ्यांपासून वेगळं होणं नाही, विकसित होणं म्हणजे दुसऱ्यांच्यात समर्पित होणं. म्हणून आपल्याकडे विकासाच्या जी कल्पना आहे ती कशी आहे? विकास होणं म्हणजे 2 झाडं सांगतो. एक अशोकाचं झाड, किती उंच असतं? अशोकाच्या झाडाकडे बघायला लागले की डोक्यावरची टोपी पडते, इतकं उंच असतं. उंचच उंच, आकाशाशी डोंगराशी स्पर्धा करेल इतकं उंच. पण आकाशाचा डोंगरा करणारा अशोकाचं झाड, त्याला फुलं लागत नाहीत. अशोकाच्या झाडावर एक पक्षी सुद्धा घट्ट करत नाही. अशोकाच्या झाडाखाली कोणी उन्हात न जाणारा माणूस विश्रांतीला थांबू शकत नाही. त्याचा उपयोग त्याला सोडून अन्य कुणाला नाही. तेच वडाचं झाड आहे. ते इतकं विस्तारतं की त्याच्या अंगा खांद्यावर हजारो पक्षी स्वतःची संसार थाटतात. त्याच्या सावलीला शेकडो जण तिथं आश्रयाला येतात. काही काही जण दुकान थाटतात आयुष्यभर त्या झाडाखाली. विकास होणं म्हणजे अशोकाच्या झाडासारखं एकच एक उंच होणं नाही. विकास होणं म्हणजे आपण मोठं व्हायचंच आहे, पण ते मोठं होताना इतरांना कवेत घेत मोठं व्हायचंय, इतरांना आधार होत मोठं व्हायचंय. हे विकासाची भारतीय कल्पना आहे. ही भारतीय कल्पना केवळ भारताच्या विकासाला कारणीभूत नाही ठरणार. जगामध्ये आज कम्युनिझम आणि भांडवलशाहीमुळं जगामध्ये जी दुःख सुरू आहेत त्या दुःखाचं एकमेव उत्तर भारतीय विचारधारा आहे. आणि म्हणून एकात्म मानव दर्शन या गोष्टी सांगते. आणि मग आमच्या पूर्वजांनी हे केलं होतं की नाही का फक्त ग्रंथांमध्ये ठेवलं, तर आमच्या पूर्वजांनी 2-2.5 हजार वर्षांपूर्वी या पद्धतीची प्रत्यक्ष जगणारी व्यवस्था जगामध्ये उभी केली होती. आम्ही आजही जा, कंबोडिया नावाचा देश आहे, इंटरनेटवर आपण सर्च करा नंतर, कंबोडिया देश. कंबोडिया देश हा काही हिंदू संस्कृतीचा प्रबळ असलेला देश नाही, पण कंबोडिया देशाच्या राष्ट्रध्वजावर एका मंदिराचं चित्र आहे, अंकोरवाट मंदिराचं. त्या अभिमानानं आपली परंपरा मिरवतात. इंडोनेशिया आज मुस्लिम बहुल देश आहे, पण इंडोनेशियामध्ये आजही सरस्वती गणपतीची चित्र असलेल्या नोटा मिळतात. आजही त्या छापल्या जातात.
कारण उपासना पद्धती वेगळी असती आणि संस्कृती, परंपरा, जीवनमूल्य, ज्या विचाराने आम्ही जीवनाकडे बघतो ते वेगळं असतं. ते घेऊन जगलं पाहिजे. आज इराण आहे, इराण पूर्णतः अब्राहमिक रिलिजन्स मानणाऱ्यांचा देश आहे. इराणच्या विद्यापीठांमध्ये वेद शिकवले जातात, वेदांचं भाषांतर त्याच्यामध्ये होतं आणि ते त्याला गैर मानत नाहीत. कारण ज्ञान आहे ते ज्ञान कुठेही असू दे, ते ज्ञान पवित्र असतं. ज्ञानाला उपासनेच्या भिंती नसतात, ज्ञानाला माणसांच्या भिंती नसतात. सत्य एकच असतं, त्या सत्याकडे जाण्याचे सगळे मार्ग योग्य असतात. एकाच एक मार्गाने सत्याकडे जाता येतं असा भारतीय विचार नाही. आणि हा भारतीय विचार एकात्म मानव दर्शनच्या नावानं दीनदयाळ उपाध्यायांनी आधुनिक परिभाषेमध्ये आधुनिक जगाला त्याच्या संदर्भानं मांडला. केवळ या विचारांची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल, सुरुवातीला मी म्हटलं तसं राजकीय अभिनिवेश, मतदान, राजकीय पक्ष, सपोर्टर काही असा त्याचा विषय नाही, पण वैचारिक आपली भूमिका काही तयार होण्यासाठी म्हणून आपण वैचारिक वाचलं पाहिजे. राजकीय सभांना जाण्याला हरकत नाही, पण वैचारिक सभांना सुद्धा आपण गेलं पाहिजे. राजकीय नेते मंडळी मानतात ते सगळं सत्य नसतं, त्याच्यामध्ये स्वार्थ असतो. स्वार्थाच्या पलीकडे जग आहे, त्या जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. दीनदयाळ उपाध्यायांच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय चिंतन, एकात्म मानव दर्शन आपण मोकळेपणानं वाचायला सुरू करा, समजावून घ्यायचा प्रयत्न करा, आपल्या जीवनामध्ये ते कुठं वापरता येईल असा विचार सुरू करा. निश्चितच आज आपल्याला एकात्म मानव दर्शनाच्या निमित्तानं जे जग प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहे, आज प्रश्न सगळ्या जगामध्ये निर्माण झाले, तर आपल्या लक्षात येतं रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन, बांगलादेश, श्रीलंका, सगळे कुठले एक नाव घेऊ तर दुसरं सोडू असं वाटायला लागतं. इतक्या सगळं देश सगळं संघर्षरत, युद्धमय आहे. कारण प्रश्नाचं उत्तर नाहीये सापडत. प्रश्नाचं उत्तर तुमच्या आमच्याकडे आहे, पण ते उत्तर ज्याच्याकडे आहे त्याला ते उत्तर पाहता यायला पाहिजे. सोन्याचं नाणं आहे, पण सोन्याचं नाणं ज्याच्या हातामध्ये आहे त्याला त्या सोन्याच्या नाण्याची किंमत माहित पाहिजे. नाहीतर काय होतं, ते सोन्याची किंमत ज्याच्या हातात आहे त्याला माहित नाही आणि जगाला माहित नाही, कारण ते ह्याच्या मुठीत धरलंय, जगाला दिसत नाही. ज्याच्या हातात सोन्याचं नाणं आहे त्याची जबाबदारी आहे त्या सोन्याच्या नाण्याची किंमत लक्षात घ्यायला पाहिजे, ते मूठ उघडून जगाला दाखवलं पाहिजे आणि जगाला त्या पद्धतीनं जगण्यासाठी मार्गही दाखवला पाहिजे. जगात सगळीकडे शांतता नांदावी, सगळ्यांचा विकास व्हावा असा विचार करणारी भारतीय परंपरा आहे. ती भारतीय परंपरा एकात्म मानव दर्शनच्या निमित्तानं आपण समजून घ्यायची सुरुवात आज करावी एवढी विनंती करतो. आपल्या महाविद्यालयामध्ये काही महिन्यांच्या अवधीतच पुन्हा दुसऱ्यांदा बोलवलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. बऱ्याच जणांनी समजून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्याविषयी सदिच्छा व्यक्त करतो. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू. धन्यवाद.